हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। नवरात्रीचे दिवस सुरू होतील आणि म्हणूनच त्यासाठी मी घेऊन आलेली आहे साबुदाण्याचे पराठे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर पराठ्यासाठी इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आपला जो नॉर्मल खिचडीचा साबुदाणा आहे तोच साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे। परत 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ। तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। अगदी मंद आचेवर व्यवस्थित आतपर्यंत साबुदाणा भाजला गेला पाहिजे। त्यामुळे 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। याने काय होईल, साबुदाणा अगदी कुरकुरीत किंवा कडक होऊन जाईल आणि आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक असं पीठ मिळून जाईल। साबुदाणा भाजलेला आहे, आता थंड करायला ठेवून देऊयात। तोपर्यंत इथे आपण बटाटे मॅश करून घेऊयात आणि याच्यामध्ये मीठ, मिरची हे घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घेऊयात। बटाटे अगदी व्यवस्थित आतपर्यंत उकडून गेलेले पाहिजेत, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ घालून देऊ आणि मिरचीही घालून देऊ। जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही तिखट पूडही वापरू शकता। व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेऊयात। साबुदाणा थंड झालेला आहे, आता मिक्सरला आपण हा साबुदाणा फिरवून घेऊयात। अगदी बारीक होता होईल तेवढं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघितलं, हे असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता मगाशी आपण जे बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हे सगळं पीठ घालून देऊ। शक्यतो आपल्याला पाणी न घालता हे पीठ मळायचं आहे, पण जर तुम्हाला खूपच कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडेसे 2 ते 3 चमचे पाणी वापरू शकता। हा बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ सहज भिजून जातं आणि व्यवस्थित आपल्याला पराठ्यासाठीची जी कणिक आहे ती मिळून जाईल। तर तुम्ही बघितलं, आपण व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत, पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आणि हातालाही आता ते चिटकत नाहीये। तर आता आपण पराठा लाटायला घेऊयात। चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा पराठा लाटायला घ्यायचा आहे। तर तुम्ही बघितलं, आता अजिबात हाताला हे चिटकत नाहीये आणि आपल्याला पीठ वगैरे काही लावायची गरज नाहीये। याने सहज पराठा आपल्याला लाटता येतो, ठीक आहे। व्यवस्थित फिरवत आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। कडा थोड्याशा चिरतात, कारण की हे साबुदाण्याचं पीठ आहे त्यामुळं कडा ह्याच्या चिरणारच। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं मी एक गोलाकार आकाराची प्लेट घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित गोल आपण याने कट करून घेणार आहोत। तुम्ही बघितलं, काठ बाजूला राहतात आणि व्यवस्थित असा आपला गोल पराठा आपल्याला मिळून जातो। पॅन गरम झालेला आहे, आता आपण याच्यामध्ये आपला पराठा व्यवस्थित भाजून घेऊयात। थोडंसं तेल किंवा तूप सोडूयात बाजूला आणि व्यवस्थित पलटत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। हा पराठा तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता, अप्रतिम लागतो, किंवा नुसता जरी हा पराठा खाल्ला तरी चवीला छान लागतो। नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला उपवास करत असाल तर हा पराठा एक बेस्ट ऑप्शन आहे। 1 दिवसाआड किंवा रोज हा पराठा तुम्ही करू शकता आणि बनवायला किती सोपं आहे हे तर तुम्ही बघितलंच। असा आपला साबुदाण्याचा पराठा तयार आहे। हा पराठा बाजूला काढून घेऊयात। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली।